हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इथे 4 टक्स ब्लाउज अस्तर कटिंग आणि ब्लाउज पीस कटिंग दाखवणार आहे। तर प्रथम आपल्याला अस्तरचं जी घडी असते ती घालून घ्यायची आहे। घडीची बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे बॅक साइड ठेवलेली आहे। त्यानंतर इथे मी बाही पेपर कटिंग ठेवलेलं आहे। तुम्हालाही असे सेम पेपर कटिंग ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे बघू शकता बाही थोडीशी कापड कमी पडत आहे बाहीला, तर त्याला आपला जॉइंट येणार आहे। त्यानंतर मी इथे कापड खडूने आखून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्हालाही आखून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे योकपट्टी ठेवत आहे। योकपट्टीमध्ये मी अर्धा इंच वाढवलेला असल्यामुळे मी आता इथे कपड्यावरती वाढवत नाहीये। जर तुम्ही योकपट्टीमध्ये वाढवलं नसेल तर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा कापड कटिंग करायचं आहे योकपट्टीचे। त्यानंतर मी इथे बॅक साइड आखून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्हालाही आखून घ्यायचं आहे। आपल्या कपड्याचा चॉक जो भेटतो त्याने आखून घ्यायचा आहे। त्यानंतर हे 40 साइजचं पेपर कटिंग मी केलेलं आहे। तर आपल्याला पेपर कटिंग ठेवून सोपं पडतं। तर अशा पद्धतीने आपण जे नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने आपण ठेवून शनी कटिंग करू शकतो। डायरेक्ट ही कटिंग आपण 4 टक्सचं करू शकतो। बाहीला जॉइंट येतो। कापड 80 सेंटीमीटर असले की जॉइंट थोडा द्यावा लागतो। त्यानंतर इथे बघू शकता इथे सिंगलच्या योकपट्ट्या निघालेल्या आहेत। तर आपल्याला अशा पद्धतीने आपण सिंगलच्या योकपट्ट्या काढायच्या आहेत। तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। तर मी इथे बाही कटिंग करत आहे। जसं आपण राऊंड अप दिलेले आहे तशाच पद्धतीने कट करायचा आहे। जसं खडूचा आकार आपण दिलेला असतो त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। जे नवीन आहे त्यांच्यासाठी व्यवस्थित पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। तर जसं मी कटिंग करत आहे तसं तुम्हीही कटिंग करा।